सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं दिनांक 26 जुलै 2024 रोजीचे एक शासन निर्णय आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 हे अभियान राबवायचं आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचे उद्देश, व्याप्ती आणि स्वरूप पाहिलं। त्याचबरोबर पायाभूत सुविधा जो घटक असणार आहे त्यासाठी कशा प्रकारे गुणदान केलं याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी जे 74 गुण आहे त्याचे निकष, गुण आणि गुणांकन कशा प्रकारे केलं जाणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया। सहभागी होऊन एकमेकाशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात आहे। त्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत पहा। एक आहे पायाभूत सुविधा, त्यासाठी 33 गुण असणार आहेत। त्यानंतर शासन ध्येय धोरण अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते शाळांमध्ये त्यासाठी 74 गुण असणार आहेत आणि शैक्षणिक संपादनासाठी 43 गुण असणार आहेत की विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी आहे शाळेची याबाबत 43 गुण असणार आहेत आणि एकंदरीत 150 गुणांचं या ठिकाणी मूल्यांकन होणार आहे शाळांचं आणि त्यावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शाळेची निवड होणार आहे। तर आता आपण जो ब घटक असणार आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी त्यासाठी जे 74 गुण आहेत त्याचे संपूर्ण निकष कशा प्रकारे आहेत, ते निकष कशा प्रकारे आपण पूर्ण करायचे आहेत, त्यासाठीचे असणारे गुण आपण कशा प्रकारे मिळवायचे आहेत याविषयीची माहिती पाहायला सुरुवात करूया। एक आहे आधार वैधता, सरळ प्रणाली, उपयोग, माहिती अद्ययावतीकरण, UDAS प्रणालीवरील नोंदी, शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांचे छायाचित्र सहभाग असेल तर 10 गुण असणार आहेत। यामध्ये पहा आधार वैधता 100% असेल तर 3 गुण, सरळ प्रणाली, उपयोग आणि माहिती अद्ययावत केलेली असेल तर 3 गुण असणार आहेत, UDAS प्रणालीवरील नोंदी माहिती अद्ययावत केली असेल तर 2 गुण असणार आहेत आणि शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांचे छायाचित्र किंवा फोटो दर्शनी भागावर असतील तर 2 गुण मिळणार आहेत। एकूण 10 गुण या घटकासाठी आहेत आपल्याला। पुढे आहे महावाचन चळवळ, मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेले शपथ, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील सहभाग यासाठी 10 गुण असणार आहेत। यामध्ये पहा महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला असेल तर 4 गुण। त्यानंतर मागील वर्षी या अभियानांतर्गत शपथ घेतली होती का 2 गुण, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील सहभाग असेल तर 2 गुण आणि वाचन वृद्धीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केलेले असेल तर 2 गुण। हे मागील वर्षाच्या रेकॉर्डवर आपल्याला हे गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढे आहे शासकीय कार्यक्रमातील सहभाग, यामध्ये मेरा देश मेरी माटी, ग्रंथालयाचा उपयोग, पाठ्यपुस्तक, विद्यार्थी मूल्यमापन चाचणी, आयोजन, स्त्री पुरुष समानता, मतदान प्रचार प्रसार, विविध महत्त्वपूर्ण विषयाच्या शपथ कार्यक्रम, त्यात गणवेश वाटप, तंबाखूमुक्त भारत, कुष्ठरोग निर्मूलन, आनंदायी शनिवार, व्यवहार ज्ञान, कृषी घटक यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न, मतदान प्रचार प्रसार, निवडणूक साक्षरता मंच आणि स्काउट गाईड उपक्रम इत्यादी उपक्रमासाठी एकूण 7 गुण असणार आहेत। आता या 7 गुणांचा आपल्याला कशा प्रकारे विभागणी आहे आणि कशा प्रकारची गुणांविषयी माहिती पाहूया। विविध शासकीय व शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्नासाठी 1 गुण असणे। मेरा देश मेरी माटी, स्त्री पुरुष समानता, आनंदायी शनिवार हे उपक्रमासाठी 1 गुण आहे। तसेच मतदान प्रचार प्रसार, निवडणुका साक्षरतासाठी 1 गुण मिळणार आहे। तंबाखूमुक्त भारत शपथ कार्यक्रम व इतर व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न असतील तर 1 गुण असणार आहे आणि स्काउट गाईड उपक्रम राबवला जात असेल तर 3 गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढे आहे निकष क्रमांक 4 समिती विविध स्तर, यामध्ये पहा कोणकोणत्या समिती असायला पाहिजेत। एक शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती, शाळा विकास आराखडा, तक्रार निवारण यंत्रणा, अन्य महत्त्वाच्या समितीचं कामकाज, त्याचबरोबर CSR करिता केलेले प्रयत्न आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण। आता याची गुण विभागणी पाहूया आपण। यामध्ये पहा यामध्ये 1 शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा व्यवस्थापन विकास समिती जर स्थापन केलेले असतील तर 1 गुण। त्याचबरोबर शाळा विकास आराखडा असेल तयार केलेला तर 1 गुण, तक्रार निवारण यंत्रणा व्यवस्थित आणि अद्ययावत असेल तर 1 गुण, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असणार आहेत 1 गुण आणि शाळेमध्ये संलग्न अंगणवाडी असेल तर त्यासाठी असणार आहे 1 गुण। अशा प्रकारे एकूण आपल्याला 5 गुण असणार आहेत। नंतर पुढील निकष असणार आहे विद्यांजली पोर्टल, ज्यासाठी की 10 गुण आहेत। आताच आपण शिक्षण सप्ताहामध्ये विद्यांजली दिन साजरा केला होता, पण यामध्ये शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी जर केली असेल तर 3 गुण मिळणार आहेत। पोर्टलवर मागणी आपण
नोंदविल्यास आपल्याला 5 गुण असणार आहेत आणि संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबीची जर उपलब्धता करून घेतली असेल तर त्यासाठी असणार आहेत आपल्याला एकूण 2 गुण। तर विद्यांजली पोर्टल हे आपल्या शाळेसाठी खूप महत्त्वपूर्ण निकष आहे, तो आपण पूर्ण करायचा आहे। वेळोवेळी संबंधित संस्थेकडून आपण ती मागणी देखील पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढील 6 क्रमांकाचा निकष असणार आहे शासकीय यंत्रणेने सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे, त्यासाठी देखील आपल्याला 10 गुण आहेत। आता याबाबतचे आपण निकष पाहूया। पहिला निकष पहा, शासकीय यंत्रणेने सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे, त्यासाठी आपल्याला 1 गुण असणार आहे। म्हणजे वेळोवेळी जर आपण माहिती वेळेवर भरत असतील तर त्यासाठी आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्याचबरोबर समग्र प्रगती पुस्तक HPC ची प्रभावी अंमलबजावणी जर आपल्या शाळेमध्ये केली जात आहे तर 5 गुण असणार आहेत। आता HPC म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, हे जर आपण वेळोवेळी चांगल्या प्रकारे व्यवस्थित भरलेले असतील तर त्यासाठी देखील आपल्याला 5 गुण मिळणार आहेत। त्याचबरोबर पुढे आहे शाळेत किमान एक NSQF अनुरूप अभ्यासक्रम चालवला जात असेल तर त्यासाठी देखील आपल्याला 1 गुण आहे। आता NSQF म्हणजे नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, NSQF नुसार आपल्या शाळेमध्ये आपल्याला अभ्यासक्रम राबवायचा आहे, त्यासाठी देखील आपल्याला 4 गुण मिळणार आहेत। तर अशा प्रकारे शासकीय यंत्रणेने सर्व माहिती अचूक व विहित वेळेवर सादर करण्यासाठी महत्त्वपूर्ण 10 गुण असणार आहेत। याशिवाय पर्यावरणविषयक जागृती जनजागृती आरोग्य स्थितीसाठी 1 गुण असणार आहे। पहा, यामध्ये पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आणि आरोग्य स्थितीसाठी 1 गुण आहे। त्यानंतर पुढील निकष आहे विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व अद्ययावतीकरण स्थिती, त्यासाठी 1 गुण आहे। म्हणजे जर आपण विद्यार्थी अभिलेखे नीटनेटके आणि वेळोवेळी जर अपडेट केलेले असतील तर त्या ठिकाणी देखील आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्यानंतर पुढील निकष आहे शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेखे अद्ययावतीकरण केले असेल तर त्यासाठी आपल्याला 11 गुण असणार आहेत। पहा, यामध्ये आहे शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेखे अपडेट केलेले असतील तर आपल्याला त्यासाठी 1 गुण असणार आहे। त्यानंतर आपल्या शाळेमध्ये जर उच्च अर्हता म्हणजे धारण केलेल्या शिक्षकाचे प्रमाण म्हणजे उच्च शिक्षण घेतलेल्या शिक्षकाचे प्रमाण चांगल्या प्रकारे असेल तर 3 गुण असणार आहेत। तसे शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अर्हतेचे शालेय प्रगतीवर जर चांगला परिणाम झालेला दिसून येत असेल तर त्याचे देखील 2 गुण असणार आहेत। याशिवाय स्वयं किंवा MOOC पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण आपण पूर्ण केलं असेल तर त्यासाठी देखील आपल्याला गुण आहेत। आता MOOC म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेसमधून जर आपण कुठली शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतलं असेल तर त्यासाठी आपल्याला एकंदरीत 5 गुण मिळणार आहेत। आणि अशा प्रकारे आपल्याला शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ आणि अभिलेखे अद्ययावतीकरणासाठी एकूण 11 गुण असणार आहेत। म्हणजे हा देखील एक महत्त्वपूर्ण निकष आपल्याला माझी शाळा सुंदर शाळासाठी दिसून येत आहे। त्यापुढे शालेय दप्तराच्या साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन आणि अद्ययावतीकरण स्थितीसाठी देखील आपल्याला 1 गुण आहे। यामध्ये आपण शालेय दप्तराचं व्यवस्थित साहित्य ठेवलेलं पाहिजे, तसं त्याचं जतन आणि संवर्धन आणि अपडेटेशन देखील केलं असेल तर आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्याचपुढे पुढील मुद्दा आहे शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता कशा प्रकारे उपयोग होतो, यासाठी देखील आपल्याला 1 गुण असणार आहे। म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो शालेय परिसर आहे तो जर विद्यार्थ्याच्या विकासामध्ये उपयोग केला जात असेल तर आपल्याला 1 गुण प्राप्त होईल। त्यानंतर पुढील मुद्दा आहे मागील 2 वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ, पट नोंदणी, पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग आणि गळती कमी करण्यासाठी जर प्रयत्न चांगल्या प्रकारे केले जात असतील तर त्यासाठी 2 गुण आहेत। आता यामध्ये निकष पहा, मागील 2 वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली जर पटसंख्या चांगल्या प्रकारे वाढली असेल तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग जर चांगला असेल तर त्यासाठी 1 गुण असणार आहे। आणि याशिवाय गळतीचे कमी प्रमाण करण्यासाठी आपण जर काही प्रयत्न केले असतील तर त्यासाठी देखील आपल्याला 1 गुण मिळणार आहे। अशा प्रकारे हा देखील आपल्याला महत्त्वपूर्ण निकष दिसून येतो। त्यानंतर पुढील निकष आहे रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात, त्यासाठी 1 गुण आहे। यामध्ये आपल्या शाळेमध्ये काही शिक्षक रजेवर असतील किंवा दीर्घकाळ रजेवर असतील तर त्यांचा जो आपला पदभार असतो किंवा त्यांच्या जो वर्गाचा आपल्याला विभागणी असते आपण कशा प्रकारे इतरांना देतात त्याबाबत देखील आपल्याला चांगली जर अंमलबजावणी केली जात असेल तर 1 गुण मिळणार आहे। याशिवाय 14वा निकष आहे पात्र विद्यार्थी लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती सवलत योजना बाबतची सद्यस्थिती काय असणार आहे, त्यासाठी 1 गुण आहे। यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि सवलती जर चांगल्या प्रकारे मिळवून दिल्या जात असतील तर त्यासाठी देखील 1 गुण आहे। याशिवाय 15वा निकष आहे पहा शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यासाठी करायचे असाक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण, स्वयंसेवक नियुक्ती, असाक्षर व्यक्तीचे अध्ययन अध्यापन आणि साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसारासाठी आपल्याला 3 गुण असणार आहेत। तर यामध्ये आता आपल्याला निकष आहेत 1
असाक्षर व्यक्तीचं जर सर्वेक्षण आपण केलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्याचबरोबर स्वयंसेवक नियुक्ती असाक्षर व्यक्तीचे अध्ययन अध्यापन जर वेळोवेळी आणि योग्य प्रकारे केलं असेल तर त्यासाठी आपल्याला 1 गुण आहे। त्यासाठी स्वयंसेवकाची नेमणूक केली असेल तर देखील 1 गुण मिळणार आहे आणि साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार केला जात असेल तर त्यासाठी देखील आपल्याला 1 गुण मिळणार आहे। अशा प्रकारे आपल्याला 15व्या मुद्द्यासाठी एकूण 3 गुण आहेत। तर या प्रकारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 या अभियानातील आपल्याला मुद्दा क्रमांक 2 शासकीय धोरण अंमलबजावणीसाठी एकूण 74 गुण आहेत। त्याशिवाय आणखी एक सूचना दिलेली आहे आपल्याला अ ब क येथे नमूद उपक्रमापैकी कोणते उपक्रम अभियान कालावधीत राबविणे आवश्यक आहे व कोणत्या उपक्रमांचे गुणांकन मागील शैक्षणिक वर्षाच्या कामकाजावर अवलंबून असेल यासाठी सविस्तर सूचना आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी आपल्याला मिळणार आहेत। तर मग आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 या अभियानातील अभियानाचे स्वरूप कशा प्रकारे असणार आणि त्यामधील मुद्दा क्रमांक 2 जो होता शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी कशा प्रकारचे निकष असणार आहेत त्या प्रकारासाठी गुणदान कशा प्रकारे केलं जाणार आहे आणि आपल्या शाळेमध्ये आपण कोणती अंमलबजावणी केली पाहिजे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली। पुढील व्हिडिओमध्ये आपण जो तिसरा मुद्दा असणार आहे शैक्षणिक संपादनूक कशा प्रकारे असायला पाहिजे त्यासाठी कशा प्रकारे गुणदान केलं जाणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।